बोलणं सोपी आहे, करणं कठीण आहे. मी काय अधिकारी व्यक्ती नाही आहे, पण मी याचा अनुभूती घेतो. कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे. तिथं हौसे गवसे नवसे आहेत, आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो. पण एक गोष्ट असं आहे की भगवान श्रीकृष्णाने लिहून ठेवला, भगवद्गीतेत सांगितलं की अंतिम विजय हा सत्याचा होतो. एखादी गोष्ट साध्य करण्याकरता शॉर्टकट आहे, शॉर्टकटने लवकर जाता माणूस. नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर लाल सिग्नल असेल किंवा ते काही असेल तर उडी मारून जाता येईल, शॉर्टकट. पण शॉर्टकट मध्ये एका फिलॉसॉफरने सांगितलं, शॉर्टकट कट यू शॉर्ट. हे सभागृह बनलं, मला खूप आनंद झाला. हे जेव्हा मी बांधायला घेतलं त्याला लोकांनी विरोध केला. आता कॉर्पोरेशनमध्ये सरकारमध्ये मी आता सांगितलं महाराजांना, त्या सरकारपासून दूर राहत जा, कोणाही पार्टीचं सरकार. तुम्ही वारंवार सरकारलाच मागण्या करता. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून घ्या. आहे आमच्यासारखं कोणाही पार्टीचं सरकार हो, त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत जाऊन कामं करून घेता. पण आपल्या पंथात आणि संप्रदायात यायला घुसू देऊ नका. याच्यापासून वेगळे ठेवा. राजकारण, समाजकारण, विकासकारण वेगळा. तुमचं धर्मकारण आहे. धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि हे असं आहे की राजकारण जर लागलं कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय नाही राहत. मग तो कली घुसून देतो बरोबर. मग महंत आपसात भांडायला लागते का तू का मी. गादीसाठी झगडे, मग आम्ही स्टे देतो, मग कमिशन अपॉइंट करतो, आणि दोन्ही महंत आमच्याकडे चक्र मारतात. याच्या वाटीत जाऊ नका.